आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बरं वाटतंय का? थांब थांब. सावकाश सावकाश. तू बस, मी मावशींना पाठवते, कॉफी घेऊन येतील. मॅडम, तुम्ही थांबाल का माझ्याजवळ? मला माझ्या आईची आठवण आली. तुम्ही माझी काळजी घेत होता ना, माझी आई बी अशीच काळजी घ्यायची. अगं मग आधी हाक मारायची ना मला, नाहीतर आणखीन कोणाला तरी हाक मारून बोलवून घ्यायचं. असं तळमळत पडून राहतं का कोणी? अहो मॅडम, मी लई हाका मारल्या. मावशीला बी हाक मारली, दादांना हाक मारली. इथं कोणी बी नव्हतं. शिका होती, तिला हाक मारली, तिनं बघितलं आणि दुर्लक्ष करून निघून गेली. मनोज, मनोज. हा मॅडम, काय झालं? शिखाला बोलो. हो. अहो मॅडम, राहू द्या की, तिला नसल मदत करायची. तुम्ही ओरडू नका बरं तिला. मॅडम, तुम्ही बोलवलत मला? तू स्वानंदीची मदत का नाही केलीस? मदत कसली? मला काहीच कल्पना नाही मॅडम. तिच्या पोटात दुखत होतं, ती तळमळत होती, तिने तुला हाक मारली आणि तू तू निघून गेलीस. शपथ मॅडम, मला खरंच काही माहित नाहीये. आणि मॅडम, मी कोणी तळमळत असताना अशी दुर्लक्ष करणार आहे का? आणि हे बघा, एवढी माणुसकी आहे माझ्यात. तू हाक मारली होतीस ना? हो मॅडम, मी हाक मारली होती तिला. हो का? स्वानंदी, अगं मला एकदाही हाक ऐकायला नाही आली. खरंच मॅडम. अगं शिका, अगं किती खोटं बोलणार आहेस अजून. किमान जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग. अगं मी तुला हाक मारली, तू फोनवर बोलत होती. मला वाटलं तू येशील मदतीला, पण तू दुर्लक्ष करून निघून गेलीस. तुझ्या अशा वागण्यापायी एखाद दिवशी कोणाचा तरी जीव जायचा. शांत शांत. त्रास तुलाच होणार आहे. अगं कोणी दुश्मनाशी बी असं वागत नाही. आणि मी काय वाकडं केलंय ग तुझं? सांग ना, काय वाकडं केलंय? आणि देव न करो, तुझ्यावर जर उद्या ही वेळ आली ना, तर तुझ्या बी मदतीला कोणी धावून येणार नाही. तुझ्यात माणुसकी तर नाहीच आहे, आणि वरून माझ्या समोर तू खोटं बोलतेस. हे संस्कार आहे तुझे? आउट आउट. सरपंच, आज स्वानंदी ऑफिस मध्ये येणार नाही हे कन्फर्म आहे. हो, हे बघा, मी काल रात्री तिला कॉल केला होता, तिचा कॉल स्विच ऑफ आला आणि सकाळी सुद्धा स्विच ऑफ आला. सो तुम्ही नका टेन्शन घेऊ. नाही ते ठीक आहे, पण थोडी माहिती काढून माझी फ्युचर वाईफ कोणत्या हॉस्पिटलात आहे एवढं तर कळवा. कसं आहे, गाडी रेडी आहे, टाकी फुल केली ना म्हणून. बरं कळवते. आता ठेवा फोन. ठेवला का? गुड मॉर्निंग मॅडम. गुड. काय झालं मॅडम? असं का बघताय तुम्ही माझ्याकडं? स्वानंदी, गुड मॉर्निंग. कशी आहेस तू? नाही, काल तुला गरगरत होतं ना, आता बरं वाटतंय का? अहो, नुसतं गरगरलंच नाही, लई त्रास झाला. म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकं पोटात दुखत होतं ना रात्री, लई हालत वाईट झाली. हो का? मग डॉक्टरांकडे वगैरे जाऊन आलीस का? आणि लगेच ऑफिसला यायची गरज नव्हती अगं, रेस्ट करायची होती ना हॉस्टेलवरच. अहो नाही, म्हणजे दुखलं, पण देवी आईची कृपाच म्हणायची. म्हणजे आता बरं वाटतंय म्हणूनच आले कामाला.
बरी आहे मी आता. ओके. काळजी घे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग प्लीज प्लीज बसून घ्या प्लीज. काही नाही, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची होती तुम्हा सगळ्यांसाठी. गेले काही आठवडे गेले काही प्रोजेक्ट्स तुम्ही सगळेच खूप मनापासून काम करताय. बऱ्याच वेळेला तुम्ही सगळ्यांनी थांबून ओव्हर टाईम सुद्धा केलंय. सो इट्स गेटिंग रिफ्लेक्टेड ऑन द नंबर्स. म्हणजे कंपनीला बराच प्रॉफिट होतोय, बराच फायदा होतोय. म्हणून मला तुम्हा सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. पण हे असं फक्त कोरडं थँक्यू नाही म्हणायचंय बरं का. मॅनेजमेंटनं तुम्हा सगळ्यांसाठी एका पार्टीचं आयोजन केलेलं आहे. त्या पार्टीचे डिटेल्स म्हणजे पार्टी कुठे असणार आहे, कधी असणार आहे, हे सगळं तुम्हाला कळवलं जाईल. त्या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी यायचंय. ओके, चलो कंटिन्यू. थँक्यू. नो वे सुजित. नाही, या पार्टीमध्ये मी स्वानंदीची वाट लावली ना तर संचिता देशमुख नाव नाही माझं. आणि असं नाही घडलं तर सुजित मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. ही पार्टी स्वानंदीच्या आयुष्यातली शेवटची पार्टी असेल. साहेब, आत येऊ? ये ना, ये बस बस. साहेब, ते मला जरा पार्टीबद्दल बोलायचं होतं. अबे, मला पण पार्टीविषयी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. पण एनिवेज तू टेन्शन घेऊ नको. पार्टी खूप धमाल होणार आहे, खूप रॉकिंग होणार आहे. म्हणजे डिशेस पण तुझ्या सगळ्या आवडीचे आहेत. हां, चायनीज, मेक्सिकन, इटालियन. आहा, तुझी फेवरेट डिश आहे आलिओ ए ओलिओ, मेक्सिकन पोशोले. आहा हा हा. फक्त नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते ना स्वानंदी. ओहे, तुला कळतं ना मी काय बोलतोय. तुला काय कळणार बाबा, 5 स्टार शेफ येणार आहे आमच्या पार्टीमध्ये. 5 स्टार कळतं ना, हॉटेलच तर मोठं. बोल बोल बोल. हो साहेब, तुम्ही हे जे काही बी बोलताय ना त्यातलं मला काही बी कळत नाही बघा. किती कठीण नाव आहे ती. काय म्हणालात तुम्ही ते? ओलिओ. हो, किती कठीण जेवण जेवता तुम्ही. अगं हो, आमच्या गावात असं सोपं सोपं जेवण असतं. हं, म्हणजे पिठलं भाकरी, मेथीची भाजी, ठेचा आणि